गेल्या 8 दिवसापासून तुम्ही या ठिकाणी ऊर्जा भवनच्या समोर आंदोलन करताय, काय नेमक्या मागण्या? आम्ही कृती समितीमार्फत आंदोलनाची नोटीस महाराष्ट्र शासनाला दिलेली होती. महाराष्ट्र शासन तसंच आमचं जे प्रशासन आहे, महावितरणचं प्रशासन, यांना आम्ही आंदोलनाची नोटीस दिली होती. आमच्या यामध्ये प्रमुख मागण्या ज्या होत्या त्या आत्ताचे जे खाजगीकरणाचं धोरण शासन राबवते, वीज वितरण कंपनी असेल, महापारेषण असेल, महाजनरेशन, महानिर्मिती असेल, यामध्ये जे खाजगीकरणाचं धोरण लागू करते त्याला आमचा विरोध आहे. याच्याबरोबर जे पॅरलल लायसन्सिंग म्हणून जे खाजगी भांडवलदार या तिन्ही कंपन्यांमध्ये येण्याचा मार्ग जे शासन त्यांना उपलब्ध करून देते त्याचा देखील आमचा विरोध आहे. तशीच आमच्या इतर मागण्यामध्ये आमची पेन्शन स्कीम असेल, जे आमचे जे लहान उपकेंद्र आहेत, जे जवळजवळ 329 उपकेंद्र ते खाजगीकरणाला देण्याचा घाट शासनाने घातलेला आहे, त्याला देखील आमचा विरोध आहे. महापारेषणमध्ये TBCB म्हणजे 200 कोटीच्या वरचे जे आमचे प्रोजेक्ट आहेत ते खाजगी भांडवलदारांना देण्याचं जे शासनाचं धोरण आहे त्याला देखील आम्ही विरोध केलेला आहे. याबरोबर जे आमचे लहान विद्युत केंद्र आहेत, जलविद्युत केंद्र आहेत, हे देखील खाजगी भांडवलदारांना शासनाचं देण्याचं जे धोरण आहे त्याचा आम्ही विरोध करत आहोत. काय नेमकं आंदोलन तुम्ही स्थगित केलंय, तुमच्या मागण्या पूर्ण झाल्यात का? आज आंदोलन स्थगित करण्याचं कारण म्हणजे प्रशासनाने एक पाऊल पुढे येऊन आमच्या आमच्या कृती समितीमधील 7 संघटना होत्या, या सर्वांना प्रशासनाने मागील 2 दिवसापासून प्रशासन आव्हान करत होतं आणि त्या आव्हानाला आम्ही सुद्धा आपल्या कुठल्याही विद्युत ग्राहकाची गैरसोय होऊ नये या माध्यमातून आम्ही पण एक पाऊल पुढे जाऊन त्यांनी आम्हाला 14 आणि 15 तारखेला चर्चेला बोलवले आहे. त्यामध्ये आमच्या ज्या मागण्या आहेत त्याच्यावर सविस्तर चर्चा करून आम्हाला पण कुठंतरी त्यामधून आम्हाला काही चांगल्या गोष्टी, आमचं जे आंदोलनाचं फलित होईल असं आम्हाला कुठंतरी त्याचं दिसलं त्यामधून, म्हणून आम्ही देखील त्या चर्चेला तयार झालो आणि त्यासाठी आम्ही आमचं आंदोलन हे मागे घेतलेलं आहे. तुमच्या मागण्या जर मान्य नाही झाल्या तर आमच्या मागण्या जर त्यांनी मान्य केल्या नाहीत किंवा आम्हाला जर इतर वेगळी कारणं देऊन पुन्हा आम्हाला त्यांनी जर आमच्या एकही मागणी मान्य केली नाही तर पुन्हा आम्ही संपात नक्कीच उतरून यापुढे कधीही त्यांच्या समोर आम्ही चर्चेला कधीही जाणार नाही.